नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाई नाद सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर। तर जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आणि इतकी मस्ती चाललेली आहे स्पर्शूची की माया एका ठिकाणी बसलेली की मायाचं काही टेन्शन नसतं मला, पण स्पर्शू इतकी मस्ती करते की मायाला सुद्धा मस्ती करायला सांगते। आणि आता मस्तपैकी ते ब्लँकेट ओढून घेतलेलं आहे आणि ना त्या ब्लँकेट बरोबर खेळते। ती मोबाईल बघते, तिचा मोबाईल खेचते आणि कंटिन्यू त्यांच्या दोघींची चाललेली आहे मस्ती। तर आता करणार होते थोडंसं रात्रीच्या वेळी, हिवाळा आहे तर स्किन केअर थोडंसं करते, कारण की काय होतं हिवाळ्यामध्ये स्किन आहे ना माझी पूर्ण अशी ड्राय वगैरे होऊन जाते आणि मग त्याच्यामुळे ना स्किनला मी ॲलोवेरा वगैरे असं म्हणजे लावते आणि मला आवडतं ॲलोवेरा जेल आहे ना, माझं सगळ्यात जास्त आवडतं स्किन केअर प्रॉडक्टमधलं एक प्रॉडक्ट आहे। तर छान मस्तपैकी काय करते, ॲलोवेरा घेते थोडंसं 1 टीस्पून कोणत्याही कंपनीचा, आपलं जे असेल पतंजली असेल पतंजली, आता माझ्याकडे ह्या वेळेस ना मी नेचरचं आणलेलं आहे। तर ते थोडंसं आपलं चमचामध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना हळद टाकायची आणि मस्तपैकी चेहऱ्याला लावायचा, खूप छान रिझल्ट वाटतो। दाखवते मी तुम्हाला मी जेव्हा करते आहे तेव्हा। तर आता आहे ना स्किन केअर करायचं म्हणजे मला सगळ्यात पहिले स्पर्शूला झोपवायचं, त्याच्यानंतर किमयाला, कारण किमयाला उद्या स्कूल आहे आणि किमयाच्या स्कूलमध्ये उद्या काय डे किमया? कॅन्टीन डे त्यांचा उद्या। कॅन्टीन डे म्हणजे मुलांनी जसं आपल्याकडे लहानपणी असायचं ना खरी कमाई असायचं, तर आमच्या शाळेमध्ये पण असायचं खरी कमाई, पण आमच्याकडे कसं असायचं मुलांनी स्वतः पैसे घ्यायचे आणि ते स्वतः स्पेंड करायचं। पण आता ही खूप छोटी आहे ना, तर त्याच्यामुळे त्यांना असं सांगितलेलं आहे की पेरेंट्सला तुम्ही जमा करा, मग मुलांना जसं जसं लागेल किंवा जसं हवं आहे त्याच्यानुसार आम्ही त्यांना घेऊन देणार। आता आमच्या इकडं खरी कमाई म्हणजे वेगवेगळे गेम्ससुद्धा असायचे त्याच्यामध्ये, तर तुमच्या इकडे कसं व्हायचं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। पण आमच्या स्कूलमध्ये ना खरी कमाई म्हणजे वेगवेगळे गेम्स असायचे, खाणं पिणं तर असायचंच असायचं, पण गेम्स आगगाडीचा गेम काडीपेटीचा गेम असायचा। एका काडीने 10 मेणबत्त्या लावून दाखवायच्या आणि लावल्यानंतर मग ते आपल्याला देणार काय असेल जसं असेल त्या पद्धतीने। तर असे खूप काही काही गेम असायचे, तर त्याचीच मला आठवण झाली। पण आता यांना कसं सांगितलेलं आहे, यांना सांगितले की तुम्ही पैसे आमच्याकडे जमा करा, मग जसं मुलांना लागेल त्याच्यानुसार मग ते देणार आहे। तर तिलाही खूप थ्रिल आहे, ती म्हणत होती मला की आई मला पैसे हवे आहे म्हणून असं। तर चला पहिल्यांदा मी स्पर्शूला झोपवते आणि मग त्याच्यानंतर मग मी स्किन केअर करणार आहे, ते तुमच्याबरोबर शेअर करेनच। जेलचा ॲलोवेरा फ्रेश वाटते, म्हणजे आपला जो काय आळस आलेला असतो खरंच फ्रेशनेस वाटतं ना ॲलोवेरा जेल, ते बाहेर जाताना त्याच्यामुळे त्यांना सांगते मी तुम्ही पण लावायचं। स्पर्श बघा काय लावता येत ना ते ती ऑब्झर्व करते, सारखी वस्तू ओढेल, ही वस्तू ओढ ती वस्तू ओढ। किमयाचं चाललेलं आहे स्ट्रॉने पाणी पिण्याचं काम, तर किमयाचं काही टेन्शन नसतं तसं। मला एकदा बेबोला झोपवलं का मग थोडीशी निवांत होते। तर ॲलोवेरा जेल घेते आहे मी आणि मी हातावरच करते, तर थोडंसं ॲलोवेरा जेल हातावर घ्यायचं मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी चिमूटभर हळद घालायची। आणि आता माझ्याजवळ ॲलोवेरा जेल मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे की नेचरचं आहे अवेलेबल, खूप सॉफ्ट आहे आणि खूप फ्रेश वाटतं, जसं तुम्हाला यांनी सांगितलं बघा। एवढंच घेतलेलं आहे मी ॲलोवेरा जेल, जेवढं आपल्या चेहऱ्याला पुरेल ना एवढंच ॲलोवेरा जेल घ्यायचं मस्तपैकी। आणि आता त्याच्यामध्ये हळद ॲड करणार आहे मी, इतकीशी हळद घेतलेली आहे। दोघं छान मस्तपैकी एकजीव करायचं ॲलोवेरा जेल आणि हळद, आणि ती छान मस्तपैकी चेहऱ्याला आहे ना अप्लाय करायची पूर्ण चेहऱ्याला। इवन मी डोळ्यांच्या वरती पापण्यांनासुद्धा लावते, त्यानंतर डोळ्यांच्या खाली मानेला तुम्हाला जसं वाटेल तसं व्यवस्थित सगळीकडं इक्वली स्प्रेड करायचं। फक्त एक काळजी घ्यायची की एखादा कपडा आहे ना घेऊन झोपायचं, म्हणजे त्याने ना कपड्याला लागत नाही हळद आपल्या। तर अशा पद्धतीने मस्त चेहऱ्याला लावलेलं आहे आणि थोडंसं ॲलोवेरा जेलचं म्हणजे ओलावा आहे तो सुकल्यानंतर मस्तपैकी चेहऱ्याला स्टिक होऊन जाईल आणि ओढल्यासारखं वगैरे जास्त वाटत नाही। हे मला आहे ना एका पार्लरवाल्या ताईने सांगितलं, म्हणजे खूप जर चेहरा जर डल वाटत असेल ना तर अशा पद्धतीने रेमेडी केली ना तर चेहरा आहे ना असा तजेलदार व्हायला खूप मदत होते। तर एकदा करून बघा तुम्ही, मी करून बघितलं तर खरंच मला खूप छान वाटलं, म्हणून मग मी आज पण केलेली आहे ती। आणि वॉशिंग वगैरे केल्यानंतर तर उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवणारच आहे चेहरा।
तर मस्तपैकी गुड मॉर्निंग, सकाळ झालेली आहे आणि बघा किती फ्रेश फ्रेश चेहरा वाटतो आहे. रात्री थोडासा चेहरा असा कोमजलेला वाटत होता आणि रात्रभर ॲज इट इज जसंचं तसं मी तो ॲलोवेरा जेल प्लस ते हळदीचं जे मिश्रण केलेलं होतं ते चेहऱ्याला तसंच ठेवलं होतं. रात्रभर ती हळद आणि ॲलोवेरा जेल जेव्हा स्किनमध्ये जातं ना तर त्यावेळेस आतून स्किनला रिफ्रेशमेंट मिळतं. आणि हळद कसं तिचं गुणकारी महत्त्वाचं आहे, तर निर्जंतुकीकरण हे तिचं महत्त्व आहे. त्याच्यामुळे आतमध्ये ते काय आपले काही पिंपल्स वगैरे किंवा असे काही डर्ट वगैरे काय असेल ना तर तिला मुळापासून आहे ना म्हणजे पूर्ण ते बाहेर काढून आणि पूर्ण असं सकाळी ना मी फेस क्लिनिंगसाठी ना वाईप्स मिळतात ना तर त्या ऑरेंजच्या वाईप्सनी मस्तपैकी पहिल्यांदा आहे ना पूर्ण पुसून घेतली, पूर्ण घाण क्लीन केली आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ब्रश वगैरे करायला जातो ना तर त्यावेळेस चेहरा फक्त थंड पाण्याने मस्तपैकी धुतला तर एकदम छान मस्त क्लीन निघालेला आहे. आणि टॉवेलनी फक्त एक असा टॅप टॅप करत पुसून घेतला, जास्त असं ओरबडायची नाही स्किन मस्तपैकी. आणि बघा किती मस्त रिफ्रेश वाटतंय आणि माझंच मला एकदम फ्रेश वाटतंय. तर अशा पद्धतीने ना मी असं म्हणजे 3-4 दिवस झाले किंवा नाहीच मला तसा वेळ मिळाला तर आठवड्यातून एकदा मी असं क्लिनिंग करत असते. त्याच्यामुळे ना जसं आपण म्हणतो ना की क्लिन्झिंग मिल्क किंवा क्लिन्झिंग आपण करतो ना तर त्याचं एक फिलिंग येतं छान मस्तपैकी. तर तुम्हालाही आवडलं की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.